नमस्कार मंडळी, आज मी एका लग्न समारंभात आलो आहे आणि हे बौद्ध पद्धतीचे लग्न आहे। या लग्नविधीची मी या ब्लॉगमध्ये थोडक्यात माहिती देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईबही करा। लग्न कार्यासाठी छान व सुंदर असा बंदिस्त हॉल आहे। या ठिकाणी हॉलमध्ये स्टेजवर बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती किंवा प्रतिमांची योग्य पद्धतीने मांडणी केलेली आहे व लग्नविधीच्या साहित्याची मांडणी केलेली आहे। बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देव आहेत म्हणून मांडणी केली जात नाही, तर ते धम्माच्या, मानवतेच्या, समानतेच्या व बंधुतेच्या विचारांचे स्रोत आहेत। त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या प्रतिमांची किंवा मूर्तीची बौद्ध समाजामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये मांडणी केलेली असते। बौद्ध लग्नविधीमध्ये वधूवर सफेद वस्त्र परिधान करतात, कारण सफेद हे निर्मळतेचे व नम्रतेचे प्रतीक असते। वधूवराला धम्मगुरू किंवा बौद्ध भंतेजी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर उभे किंवा बसण्याच्या सूचना करतात व विधी म्हणायला सुरुवात करतात। सर्वप्रथम साक्षगंध म्हणजे साखरपुडा विधीचे पठण होते। यामध्ये वर सर्वांच्या साक्षीने वधूला गंध म्हणजे कुंकू लावतो। प्रेमाचे प्रतीक म्हणून एकमेकांना सुवर्ण मुद्रा म्हणून अंगुठ्या परिधान करतात। अशा प्रकारे साक्षगंध विधी पूर्ण होतो। त्यानंतर लग्नविधीला सुरुवात होते। वर व वधू एकमेकांसमोर पुष्पमाळा घेऊन उभे राहतात आणि भंतेजीकडून जयमंगल अट्टगाथाचे पठण सुरू होते। जयमंगल अट्टगाथा पूर्ण होतात वधू आणि वर एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा अर्पण करून एकमेकांचा स्वीकार करतात। त्यावेळेला उपस्थित लोकांकडून पुष्पवर्षाव केला जातो व शेवटी धम्मगुरू म्हणजे भंतेजी वधूवरांना प्रतिज्ञा व कर्तव्य म्हणायला लावतात व शेवटी वधूवरांना गाथेतून आशीर्वाद देतात। त्यानंतर वर वधूला पवित्र सुवर्ण अलंकार म्हणून मंगळसूत्र तिच्या गळ्यात परिधान करतो। अशा प्रकारे लग्नविधी पूर्ण होतो। त्यानंतर बौद्ध भंतेजी यांना लग्न परिवाराकडून मोठ्या सन्मानाने चिवरदान व धम्मदान स्वखुशीने दिले जाते। कोणतीही यासाठी सक्ती नसते। तसेच बौद्ध लग्न समारंभात अनपानाच्या कोणत्याही चालीरीती नाहीत किंवा वर पक्षाला वधू पक्षाकडून कोणताही आर्थिक व्यवहार केला जात नाही। मग वधू पक्ष कितीही श्रीमंत असला तरी या व्यवहाराला बौद्ध परंपरेत अजिबात थारा नाही। तरी मित्रांनो, हा तो व्हिडिओ मी 3 मिनिटाचा बनवला आहे। तो माझे आतेभाऊ श्री अशोक पवार यांचा मुलगा पुष्कराज पवार व त्याची वधू अभिज्ञा यांच्या लग्न सोहळ्याचा। So thanks for my watching the video and see you in the next video. नमस्कार, जय भीम।